ठाणे लोकसभा चुनाव में महायुति के प्रत्याशी नरेश मस्के के दूसरे चरण के चुनाव प्रचार की रणनीति तय करने के मकसद के साथ नवी मुंबई भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पूर्व जिलाध्यक्ष दत्ता गंघाले के माध्यम से सीवुड सेक्टर 46 स्थित श्री शनेश्वर मंदिर परिसर में मिसल पे चर्चा कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में मुख्य तौर पर मौजूद थे शिवसेना के उप नेता विजय नाहटा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नवी मुंबई जिलाध्यक्ष नामदेव भगत, बेलापुर विधानसभा चुनाव प्रचार प्रमुख नीलेश मात्रे, नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के उपाध्यक्ष विजय घाटे, आरपीआई आठवले गढ़ नवी मुंबई जिलाध्यक्ष महेश खरे, शिवसेना उप जिला प्रमुख दिलीप घोड़ेकर, शहर प्रमुख विजय माने आदि तमाम भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी, महायुति के तमाम ज्येष्ठ नेता, शिवसेना कार्यकर्ता व पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। बता दें कि इस दौरान महायुति के तमाम नेताओं और पदाधिकारियों ने भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों और मतदाताओं से संपर्क साधते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 10 वर्षों के कार्यों को गिनाते हुए महाराष्ट्र की सरकार के पौने 2 वर्षों के विकास कामों पर भी प्रकाश डाला और अब की बार मोदी सरकार का सभी के समक्ष नारा दिया। वहीं इस बैठक में महायुति के प्रत्याशियों को चुनकर लाने हेतु मिसल पे चर्चा के साथ खास रणनीति बनाई गई। गौरतलब है कि इस दूसरे चरण के प्रचार को रफ्तार देते हुए और महाविकास आघाड़ी पर कटाक्ष करते हुए दत्ता गंघाले ने ग्राउंड लेवल पर उतरकर भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों के साथ ही महायुति के उम्मीदवार के लिए काम करना शुरू कर दिया है और मिसल पे चर्चा उसी का एक महत्वपूर्ण भाग है। मीडिया से बात करते हुए विजय नाहटा और नीलेश मात्रे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि ठाणे में महायुति के उम्मीदवार इस चुनाव में लाखों मतों की लीड से चुनकर आएंगे। अतिशय अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आमचे स्नेही भाजपचे पदाधिकारी गंगाळे साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला। पहिल्यांदा त्यांना त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून खूप खूप आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो। मंदाताई म्हात्रे जे या भागाचे आमदार आहेत त्यांनी सूचना केल्यावरून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि शेकडोच्या संख्येने विशेषतः महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। मिसळचा आनंद घेता घेता आपल्याला मस्के साहेबांना या निवडणुकीमध्ये लाखोच्या फरकानं निवडून द्यायचा असा निर्धार आम्ही केलेला आहे। मोदी साहेबांनी केलेली अभूतपूर्व कामं, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेली प्रचंड कामं आणि अतिशय चांगला मस्केच्या रूपाने दिलेला उमेदवार या ठिकाणी असल्यामुळं आणि जवळजवळ 95% नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळं, इतके पक्ष त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळं लाखोच्या फरकाने मस्के साहेब निवडून येतील याच्याबद्दल आमच्या कुणाच्या मनामध्ये शंका नाही। पण त्याचं प्लॅनिंग कसं करणं, ते मतदानाला कार्यकर्त्याला कसं काढणं, परिचयपत्र घरी कशी पोहोचवणं, वचननामा कसा पोहोचवणं, मतदाराला त्याचं मतदान कुठे आहे याच्याबाबत माहिती देणं, वेगवेगळ्या पक्षांनी ज्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या त्याचं नियोजन करणं, यासाठी अशा प्रकारच्या चर्चा आम्ही आयोजित केल्या सगळ्या भागामध्ये। त्याचीच एक कडी आहे आणि खूप यशस्वी पार पडलेली आहे। मला असं वाटतं 8 दिवसानंतर ते मतदान होईल, त्यातलं 80% मतदान हे मस्के साहेबांना झालेलं असेल। मिसल पे चर्चा कार्यक्रम है क्योंकि हमारे कार्यकर्ताओं की पहली फेरी, प्रचार की पहली फेरी खत्म हुई। अभी वो प्रचार की पहली फेरी खत्म होने के बाद उनके जो मतदारों के जो सवाल थे उनको हमको जवाब देना था ना कि क्या कर रहे हैं, क्या नहीं कर रहे, किस तरह के सवाल थे। वो सवाल का जवाब के लिए चर्चा था कि उनके सवाल मतदारों के और हमारे जवाब के लिए ये सब चर्चा रखी गई थी। वहीं दत्ता गंघाले ने विपक्ष पे कटाक्ष करते हुए महाविकास आघाड़ी को भकास आघाड़ी की उपमा दी और महायुति को विकास की मिसल करार दिया। या ठिकाणी मिसळ पे चर्चेचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा होता की विरोधक या ठिकाणी आरोप करतात की भारतीय जनता पक्ष, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, इतर रासप, मनसे, तर यांची सगळ्यांची मिसळ आहे, हे सगळे भेसळ आहेत। तर खऱ्या अर्थानं भेसळ कुणाची असते तर 28 इंडी आघाडीचे जे पक्षाचं सरकार या ठिकाणी महाविकास भकास आघाडी जी झालेली आहे ती खऱ्या अर्थानं भेसळ आहे आणि भाजप इतर पक्षांची जी आहे ती महायुती आहे आणि ती मिसळ आहे। मिसळ ही नेहमी खायला चवदार असते। आपण या ठिकाणी बघतो की मिसळ कांदा, लसूण, शेव हे सगळं एकत्र झालं की त्याची चव वेगळी येते आणि त्यामुळे मिसळचा जो तर्रीचा रस्सा आहे तो खायचा आनंद वेगळा असतो। त्यामुळे खऱ्या अर्थाने ही महायुतीची जी मिसळ आहे ही विकासाची मिसळ आहे, हे महायुतीची झालेली आहे। यातून विकास कामांची जी मिसळ होईल आणि विकास कामांची चव जे नागरिक चाखतील
खऱ्या अर्थानं हे महायुतीचं उद्देश आहे आणि मिसळ पे चर्चा या कार्यक्रमातून तो मतदारापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.